पुण्यातील मेट्रो स्टेशन जवळ अचानक ऑनलाईन तिकीट सेवा बंद पडल्याने आज प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। डिजिटल पेमेंटवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पुणे रेल्वे मेट्रो स्टेशनवर लांबच लांब रांग लागल्याचे दिसून येत आहे। प्रवाशांची मेट्रो स्टेशनच्या तिकीट काउंटर समोर मोठी गर्दी असून सकाळच्या वेळी सेवा ठप्प झाल्याने गर्दीच्या समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत। सकाळच्या वेळी सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थी, नोकरदार वर्गाला कामावर जाण्यासाठी देखील उशीर झाला। प्रशासनाकडून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाईन तिकीट प्रणाली बंद पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही स्टेशनवरील तिकीट मशीनही कार्यरत नसल्याने काउंटरवर तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध राहिला। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता। आज पुन्हा एकदा अचानक सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। ऑनलाईन सेवा लवकर सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट।